नमस्कार. आज आपण बनवूया पितृपक्ष स्पेशल खीर. त्यासाठी मी इथे ओला नारळ घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतली आहे आणि त्यानंतर मी त्याचे बारीक काप करून घेणार आहे. आपले इथे काप करून झालेले आहे. त्यानंतर आपण इथे इंद्रायणी तांदळाचा वापर करणार आहोत, ते पण मी स्वच्छ धुवून घेणार आहे. मिक्सर जारमध्ये आपण ओला नारळाचे काप घेऊयात. त्यानंतर मी इथे 3 हिरवी वेलची त्यामध्ये घातली आहे. हे आपण मिक्सर जारमध्ये जाडसर बारीक करून घेऊयात. मिक्सरमध्ये मी अशा पद्धतीने इथे ओलं खोबरं बारीक करून घेतलं आहे, जाडसर बारीक करून घेतला आहे. त्यानंतर मी इथे लगेच तांदूळ धुवून घालणार आहे. ते देखील आपण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेऊयात. आपलं इथे मिश्रण रेडी झालेलं आहे. एका पातेल्यामध्ये मी इथे 2 वाटी पाणी घालून हे मिश्रण त्यामध्ये ॲड केलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. छानपैकी हलवून मिक्स करून मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेतलं आहे. मी इथे आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये किती पातळ हवी आहे खीर, त्या प्रमाणात आपण इथे दूध घालून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे साखर घालून घेतलेली आहे आवडीप्रमाणे. चांगलं मिक्स करून इथे मी चारोळी आणि काजू घातलेले आहे. त्यानंतर सुंठ पावडर देखील मी इथे घातलेली आहे सर्वात शेवटी. छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आपली खीर बघा रेडी आहे आता. छानपैकी अगदी 10 मिनिटात तयार झालेली आहे.